राम राम शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकता या ठिकाणी हळद लागवड चालू आहे आणि हळद या पिकामध्ये आपण बेडचं योग्य अंतर काय घेतलं पाहिजे ते आज पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर हळदीमध्ये जमिनीनुसार अंतर आपण बेडचं चेंज करू शकतो. भारी जमिनीमध्ये अंतर थोडा जास्त ठेवला जातो आणि हलक्या जमिनीमध्ये अंतर कमी ठेवला जातो. याचं साधं सोपं सरळ जर आपण बघितलं उदाहरण, तर भारी जमिनीमध्ये पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होते. जास्त तिथं पिकाला अंतर भेटला पाहिजे यासाठी आपण थोडंसं अंतर जास्त ठेवतो. त्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर 4.5 ते 5 फूट या ठिकाणी आपण 2 बेडमधला अंतर ठेवतो हळद पिकामध्ये. आणि वरचा जो फ्लॅट आहे सरफेस त्या 2 ते 2.5 फुटापर्यंतचा अंतर ठेवतो. दोन्ही ओळीमधला जो अंतर आहे तो 1 फुटाचा असतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपण जी भर आहे ती थोडी कमीच ठेवतो, कारण आपण लागवड जी आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच करत असतो हळदीची. त्यावेळेस थोडं पाणी कमी असतं. प्रॉपर बेण्यापर्यंत पाणी पोहोचलं पाहिजे यासाठी फ्लॅट सरफेस जो आहे हॉरिझॉन्टल, तर त्याचं अंतर जे उंची आहे थोडी कमी ठेवतो, कारण प्रॉपर पाणी त्याला पोहोचलं पाहिजे. जसजसं पावसाळा सुरू होईल तसं पाऊस जास्त होतो, मॉइश्चर जास्त होतं. पाणी जास्त झाल्यामुळे पाणी तुंबून राहिलं पाहिजे यासाठी आपण काय करतो, मातीचा भर यावर देतो. मातीचा भर दिल्यामुळं पाणी वर न राहता खाली बेडमध्ये ते पाणी येतं, पाण्याचा निचरा होतो. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जे हळदीचं लागवड आहे या अंतरामध्ये तुम्ही करू शकता. धन्यवाद.